सरकारने विचार करा ना. आणि ते शंभूराज देसाई त्याला विचारते आपल्याला पोलीस भरतीमध्ये जरांगे पाटील किती वय किती वाढायचं म्हणजे जरांगे चौथी नापास आहे. त्याला एक ओळ इंग्लिशची वय वाचून दाखव म्हणा. त्याच्या देखता तुम्हाला सांगतो त्याचे कपडे धुवून काढतो. हां तो काय सांगतो काय नाही त्याला कुठल्या शाळेत गेलेला आहे कुठला अभ्यास आहे. आंबेडकर साहेबाचे जे बाबासाहेबाची इतिहास लिहिलेला आहे त्यातले 2 ओळी वाचून दाखव म्हणाव त्याला. त्याच्यात शेण काढतो त्याचा ढोंगण धुतो मी. हां की मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण 4थी पास झालेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण 4थी पास झालेलं आहे की तुम्ही त्याची तयारी करा. कारण मनोज जरांगे पाटील जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. एक गृहस्थ बरळला की मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण 4थी पास झालेलं आहे. त्यांनी इंग्रजीची एक ओळ वाचून दाखवा मी ढुंगण धुईन सालाना राहीन. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही त्याची तयारी करा. कारण मनोज जरांगे पाटील यांना मी बघितलेलं आहे. हे मी इंग्रजीतले सर्व गॅजेट जे आहेत ते गॅजेट कालच आम्ही मनोज जरांगे पाटील यांना दाखवले. तर खाड मनोज जरांगे पाटील यांनी गॅजेट वाचलेले. म्हणून ज्यांनी आवाहन केलेलं आहे त्यांनी जे सांगितलं होतं त्याला तयार राहावा. आज जे आंदोलन प्रति आंदोलन चालू आहेत त्यामध्ये धनगर समाजाच्या भरपूर समाज बांधवांचे फोन येत आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा जातीचे असून धनगर आरक्षणाविषयी आणि मुस्लिम आरक्षणाविषयी आमच्या पाठीशी आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्याही भावना आहे की मनोज जरांगे पाटील मुस्लिम आरक्षणाचा विषय काढतात. तर मुस्लिम बांधव आणि धनगर बांधव हे पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे. आणि धनगर बांधवांच्या ज्या भावना आहे की या लोकांना आम्ही यांच्या पाठीशी होतो पण आज आम्हाला आरक्षणाचा विषय येतोय तर हे तुम्हाला विरोध करतायत आम्हाला वाईट वाटतं आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवांना आजपर्यंत असं झालं की दलित समाज असेल दलित समाजाचं नेतृत्व उभरू दिलं नाही ह्या राजकारणी लोकांनी. मुस्लिम समाजाचं तसं झालं धनगर समाजाचंही तसं झालं बंजारा समाजाचंही तसं झालं आदिवासी समाज. तर मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे एका ठिकाणी येत आहे. मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की हे जातीपातीचं राजकारण आपल्याला आणायचं नाही. हा जातीपातीचा फार विष कालवल्या जात आहे. आज एखादा पेशंट जर दवाखान्यात गेला आणि डॉक्टरने जर त्याची जात बघितली तर ते उपचार करू शकत नाही. मराठा समाज कुठल्याच जातीला विरोध करत नाही. मराठा समाज स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो आहे. मराठा समाज आजपर्यंत तुम्हाला देत आलेला आहे. ज्या वेळी तुम्हाला आरक्षण भेटत होतं त्यावेळी मराठ्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. आज आमच्यावर वाईट वेळ आहे. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तर तुम्ही आम्हाला विरोध करू नका जे विरोध करताय. काही लोकांचं असं म्हणणं आहे मराठा ओबीसी वाद लावण्यात येतो. आज आमच्या 57-58 लाख नोंदी ह्या मराठ्यांच्या सापडल्या आणि ते ओबीसीमध्ये गेलेले ना. ऑलरेडी काही समाज बांधव आमचे मराठी हे ओबीसीत आहे. मग आम्हीच आमच्या लोकांना विरोध कसं करणार. तर आम्ही ओबीसींच्या विरोधात नाही. ओबीसी ही आमचेच आहे. सर्व साळी माळी तेली तांबोळी सर्व जाती धर्माचे बांधव आपण मराठा दलित मुस्लिम सर्व एक आहोत. महाराष्ट्राची संस्कृती ही गुण्यागोविंदाने नांदण्याची आहे. आजपर्यंत राजकारण्यांनी मराठा मुस्लिम किंवा हिंदू मुस्लिम दलित सवर्ण असे वाद लावण्याचे कामं केले. पण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आपण बघू शकतो आहे. दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल हे सर्व जाती धर्माचे समाज बांधव ही एकवटायला सुरुवात झालेली आहे. एक शांततेचं वातावरण प्रस्थापित झालेलं आहे. पण काही लोक आमच्या समाज बांधवांना विनाकारण धमक्या देत आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की आम्ही शांत आहे पण आम्ही संत नाही. पण आमचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा आहे. शांततेचा आहे. शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून त्या संविधानाला आदर्श ठेवून आम्ही जो अधिकार आपल्याला दिलेला आहे. जसं मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं आणि समाजाला न्याय दिला त्या पद्धतीचं शांततेत चालू आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीत आमच्या समाज बांधवांच्या भावना तीव्र होऊ देत नाही.
पण जर कुणी तीव्र करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काही समाजकंटक हे आपल्यामध्ये पाठवून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, हे आपल्याविषयी चुकीच्या कॉमेंट अफवा पसरवण्याचं काम करतात, तर मी समाज बांधवांना एक विनंती करतो की प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पोस्ट ही अगोदर बघायची, तिची चाचपणी करायची आणि जर चुकीची असेल तर जागेवर डिलीट करायची, तिला व्हायरल करायची नाही. मराठा समाज हा शांतताप्रिय आहे, हे 2016पासून आपण मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे. मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, त्याला नेतृत्व नव्हतं आणि त्याला म्हणजे शांततेच्या मार्गाने आपण ते मोर्चे काढले होते. मराठे आलेही शांततेत आणि गेलेही शांततेत. स्वच्छता दाखवली मराठ्यांनी, शांतताही दाखवलेली. त्याच पद्धतीने गेले 1 वर्षापासून मराठे हे आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे आणि इथून पुढेही लढायचं आहे. कुणीही भावना तीव्र करायच्या नाही.